राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी महायुतीचा धर्म बाजूला ठेवत पिंपरी चिंचवडमध्ये भाजपावर गंभीर आरोपांच्या फेरी झाडल्यात। 2017 मध्ये मोदी लाट आणि विठ्ठलाच्या मूर्तीत झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे आमची सत्ता गेली, मात्र सत्तेत आलेल्यांनी प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार केलाय। आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या पिंपरी चिंचवड मनपाच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर करून ठेवलाय। रस्ते खोदाई, कचरा, रस्ते बांधणी, पदपथ बांधणे, कुत्र्यांची नसबंदी अशा प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार केलाय। शहरातील नेत्यांनी रस्त्याच्या अलीकडे आणि पलीकडे असं शहर वाटून घेतलंय। प्रत्येक कामाच्या टेंडरमध्ये रिंग केली जाते, असे गंभीर आरोप अजित पवारांनी भाजपावर केलेत। यानंतर एरवी सगळ्यांवर तुटून पडणारे भाजपा नेत्यांकडून लगेच या टीकेला प्रत्युत्तर दिलं जाणं अपेक्षित होतं। मात्र अजित पवार यांचा रौद्र अवतार पाहून पिंपरी चिंचवडमधील भाजपाचे स्थानिक नेते पूर्णपणे बॅकफूटवर गेल्याचं चित्र आहे। ही एकूणच परिस्थिती पाहता अजित पवार यांच्या घणाघाती टीकेमुळे भाजपाचे स्थानिक आमदार आणि शहराध्यक्षांची बोलती बंद झाली का, किंबहुना अजितदादांच्या दराऱ्याला ते घाबरत आहेत का, असा प्रश्न उपस्थित झालाय। त्यामुळे आता भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण अजित पवारांना कशा प्रकारे प्रत्युत्तर देणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या।